मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले। यात शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम हाती घेतलं। हा मार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मुंबई ते नागपूरला जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे। या महामार्गामुळे राज्यात वेगवान वाहतुकीची क्रांती होण्यास मदत होईल। समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं। 11 डिसेंबर 2022 रोजी या टप्प्यातील रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला। या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी झाला। यानंतर शिर्डी ते इगतपुरी दरम्यान 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला। अंतिम टप्प्याचं काम सुरू आहे। हा महामार्ग इगतपुरीला मुंबईशी जोडत आहे। या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास आता केवळ 8 तासात पूर्ण करता येणार आहे। समृद्धी महामार्गासंदर्भात सांगायचं झाल्यास हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे। यामध्ये 6 बोगद्यांचा समावेश आहे। कसारा घाटातील 7.7 किलोमीटरचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे। विशेष म्हणजे 10 प्रमुख जिल्ह्यातून हा मार्ग जातो, पण अप्रत्यक्षपणे हा महामार्ग आणखी 14 जिल्ह्यांना जोडतो। समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा उद्देश साधण्यात येणार आहे। महामार्गाची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यात आली आहे। तसंच त्याचे 24 इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडण्यात आलेला आहे। यामुळे हा महामार्ग एक प्रमुख आर्थिक कॉरिडॉर बनलाय। या महामार्गामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे, तसंच राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे।